वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी टेस्ट नंबर 2 पाहणार आहोत। मित्रांनो, 60 प्रश्न आपण पुन्हा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेच्या 8 दिवस अगोदर हे टेस्ट तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहे मित्रांनो, कारण जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळणार आहे तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी एकत्रित केलेले आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। हे बघा, प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की पीपल नावाचे इंग्रजी मासिक कोणी सुरू केले, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे लाला लजपत राय। म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असणार आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। माहिती दिलेली आहे, माहिती तुम्ही पाहू शकतात की म्हणजे जे पर्याय क्रमांक डी असेल, लाला लजपत राय यांनी लाला हंसराज यांच्यासोबत 1929 मध्ये द पीपल हे साप्ताहिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी ही पुस्तके कोणी लिहिली आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि रवींद्रनाथ टागोर। तर हे बघा, या ठिकाणी जे सुद्धा आपलं उत्तर असणार आहे ते लाला लजपत राय असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, पुन्हा या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। माहिती हे बघा, त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की लाला लजपत राय यंग इंडिया हे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिले आहे। लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य आणि द आर्किटिक होम इन द वेदाज यासारखी पुस्तके लिहिली आहे। त्यानंतर आपलं जे पुढचा ऑप्शन आहे महात्मा गांधी, तर महात्मा फुले यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांची आसूड यासारखी पुस्तके लिहिली आहेत। तर रवींद्रनाथ टागोर यांनी गोरा आणि गीतांजली यासारखी पुस्तके लिहिली आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध संघात प्रवेश करणाऱ्यांना काय संबोधले जात असे, अशा प्रकारे प्रश्न आहे। भिक्खू काय असेल आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आता हे बघा, आपल्याला या ठिकाणी 4 जोड्या दिलेल्या आहे आणि त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे हे आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। तर हे बघा, सातवाहन प्रतिष्ठान हे काय असणार आहे, बरोबर आहे। पल्लव कांची हे सुद्धा बरोबर आहे। चालुक्य बदामी हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, योग्य दिलेलं आहे। परंतु वाकाटक एहोल या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे मित्रांनो, कारण की हे बघा, या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की वाकाटक एहोल ही जोडी चुकीची आहे। एहोल हे चालुक्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते, पण वाकाटकाची जी राजधानी पुरिका आधुनिक शिरपूर होती। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की यज्ञ विधीमध्ये वेदांचा वापर करावा हे कशामध्ये नमूद केलेले आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 पर्याय दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ब्राह्मण ग्रंथ। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते, ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की हे बघा, इराणाच्या सम्राट दारियुश यांनी त्यांच्या साम्राज्यात हे चलन चालू केले, म्हणजे डॅश डॅश चलन चालू केले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तारीख काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7 विचारलेला आहे की बिंबिसाराच्या दरबारात असलेला प्रसिद्ध वैद्य कोण होता। हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे की बिंबिसार यांच्या दरबारात असलेला प्रसिद्ध वैद्य कोण होता। तर 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जीवक काय असेल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे की बिंबिसारच्या दरबारात असलेला प्रसिद्ध वैद्य जीवक होता। जीवक हे मगधचा राजा बिंबिसार आणि गौतम बुद्ध यांचे वैयक्तिक चिकित्सक होते आणि त्यांना औषधाचा राजा म्हणून ओळखले जात असे। ओके, माहिती दिलेली आहे की जीवक ते बिंबिसारच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य होते। चरक कोण होते, तर हे चरक हे कनिष्क राजाचे दरबारी वैद्य होते। बाणभट्ट हे हर्षवर्धन राजाचे दरबारी कवी होते आणि धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात आणि ते वैद्य होते, परंतु त्यांचा संबंध बिंबिसारच्या दरबाराशी नाही, अशा प्रकारे माहिती दिलेली आहे। प्रश्न आहे की कंबोडियातील फुनान या राज्याची स्थापना डॅश डॅश भारतीयांनी केली होती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। पर्याय दिलेले आहे मित्रांनो आणि जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन
ऑप्शन क्रमांक 2 कौंडिन्य काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न विचारलेला आहे की लॉर्ड डलहसी इसवी सन 1853 डॅश डॅश ते डॅश डॅश भारतातील पहिली रेल्वे सुरू केली, तर कधी केली, तर 1853 मध्ये केली। कोणी केली? डलहसी यांनी केली। तर कुठेपर्यंत केली? मुंबई ते ठाणे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर हे बघा मित्रांनो, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? तर झारखंड काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। झारखंड जे असेल ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। आपण या ठिकाणी टेस्ट नंबर 2 पाहत आहोत मित्रांनो, कारण परीक्षेपूर्वी तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट ही परीक्षा असणार आहे, कारण जवळपास 35 ते 40 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे मित्रांनो, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला टीईटीच्या परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये समाजशास्त्र किंवा परिसर अभ्यास विषयाच्या संदर्भात पाहायला मिळणार आहे मित्रांनो 23 नोव्हेंबर 2025 रोजी। तर चला पाहूया पुढचा प्रश्न। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न आहे की हे बघा, प्रश्न आहे की लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय? हे बघा, हा प्रश्न 2024 मध्ये सुद्धा विचारला होता की लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। तर हे बघा, जन्मदर कमी व मृत्यूदर कमी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ होतो की जन्मदर कमी व मृत्यूदरही कमी। या संदर्भात माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ असा की जन्मदर कमी व मृत्यूदर कमी असा होतो। जेव्हा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असतात तेव्हा लोकसंख्याच्या वाढ मंदावते किंवा स्थिर होते। ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, 12वा प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा प्रदेशाच्या क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता कशी असते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न सुद्धा 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारलेला होता। 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो की जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असतो व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता कशी असते? तर हे बघा, कमी असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर जास्त असते, सॉरी ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक, हे बघा माहिती दिलेली आहे की जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते आणि लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता जास्त असते। लोकसंख्येची घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांची संख्या, त्यामुळे कमी क्षेत्रफळात जास्त लोक राहिल्यास घनता जास्त होते। पुढचा प्रश्न आहे की दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात कोणते पठार आहे? हे बघा मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा असणार आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे गियाना पठार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे, कारण की गियाना पठार हे पठार दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात आहे आणि त्यामध्ये अनेक धबधबे आहेत। जगातील सर्वात उंच एंजल धबधबा याच पठारावर आहे। लक्षात ठेवा मित्रांनो की जगातील जे सर्वात उंच एंजल धबधबा आहे ते गियाना पठारामध्येच आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक गियाना काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की दक्षिण अमेरिका खंडातील पाराना नदी कोणत्या समुद्राला मिळते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, पॅसिफिक, अंटार्क्टिका, हिंदी किंवा आर्किटिक। तर हे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंटार्क्टिका काय असणार आहे? आपला योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 15, 15वा प्रश्न विचारलेला आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाच्या जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर हे बघा मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाच्या जगामध्ये 4था क्रमांक लागतो, म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे। माहिती दिलेली आहे की हे बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया जगात सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला देश आहे, त्यानंतर कॅनडा आणि चीन हे 2 देश क्षेत्रफळामध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत। संयुक्त संस्थाने अमेरिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने 4थ्या क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे की 16वा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलच्या जगात कितवा क्रमांक लागतो? तर हे बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलच्या जगात 5वा क्रमांक लागतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की आतापर्यंत एका वर्षात जगात सर्वात जास्त पावसाची नोंद कोणत्या शहरात झाली आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि आन्सर की मध्ये हा प्रश्न थोडा कसा आहे, म्हणजे विवादित प्रश्न असू शकतो, कारण की आतापर्यंत एका वर्षात जगात सर्वात जास्त पावसाची नोंद कोणत्या शहरात झाली, अशा प्रकारे प्रश्न आहे। तर आन्सर की मध्ये मित्रांनो चेरापुंजी दिलेला आहे आणि जर तुम्ही इंटरनेटमध्ये सर्च केला तर याचं उत्तर तुम्हाला दाखवत आहे मॉन्सिनराम।
तर हे बघा मित्रांनो, म्हणजे हे चेंज असू शकतो, कारण की आन्सर कीमध्ये आता परीक्षा कधी झाली होती, प्रश्न म्हणजे कोणत्या वेळी प्रिंट केला होता ते आपल्याला माहीत नाही, परंतु सध्या म्हणजे इंटरनेटमध्ये मॉन्सिन राम दाखवत आहे आणि आन्सर की जी होती त्यामध्ये तुम्हाला चेहरापुंजी दाखवत आहे. तर तुम्ही ते समजून घ्या, म्हणजे कारण हे चेंज असू शकतो प्रत्येक वर्षी, याचा म्हणजे ते चेंज करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 18 विचारलेला आहे की सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात कोणत्या भटक्या जमातीचे लोक राहतात. तर हे बघा बदाऊन हे काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक सौदी अरेबियाच्या ग्रामीण भागात बदाऊन या भटक्या जमातीचे लोक राहतात. बदाऊन हे अरबी द्वीपकल्पातील वाळवंटी प्रदेशात राहणारे भटके लोक आहेत, ज्यांना बोदीईन असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की श्रीलंकेची नव्याने वसलेली न्यायिक व वैधानिक राजनीती कोणती. तर हे बघा श्री जयवर्धन पुराकोट्टे हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20व्या प्रश्न अगोदर आपण माहिती पाहून घ्या मित्रांनो की श्रीलंकेच्या नव्याने वसवलेली न्यायिक व वैधानिक राजधानी श्री जयवर्धन पुराकोट्टे आहे. हे श्रीलंकेच्या विधिमंडळ राजधानीचे शहर आहे, तर कोलंबो हे कार्यकारी आणि न्यायिक राजधानी आहे. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे मित्रांनो. आपण अतिशय फास्ट हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, कारण परीक्षेपूर्वी आपण टेस्ट या ठिकाणी देत आहोत मित्रांनो, आणि जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही. जवळपास 60 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे बघा सर्वाधिक जैवविविधता कोणत्या वनात आढळते. सोपा प्रश्न आहे, विषुववृत्त वनात आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे डी असेल किंवा 4 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की विषुववृत्तीय वने ही वने पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळील प्रदेशात आढळतात, जिथे हवामान उष्ण आणि दमट असतो. या अनुकूल वातावरणामुळे येथे विविध प्रकारच्या प्रजातींचा विकास होतो. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की एक ऑफर तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी आणला आहोत मित्रांनो. परीक्षेला फक्त 9 दिवस बाकी आहे आणि तुमच्यासाठी 399 मध्ये आपण म्हणजे ऑल क्वेश्चन सेट आणि ऑल नोट्स या ठिकाणी देत आहोत मित्रांनो. कारण जे या बॅनरमध्ये दिलेलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे, ते सगळं तुम्हाला फक्त 399 मध्ये मिळणार आहे मित्रांनो. और दोस्तों, अगर आपने हिंदी ली है भाषा एक, और अगर आपको हिंदी की परीक्षा देनी है दोस्तों, तो मैं आप लोगों को बताऊंगा दोस्तों कि एक बार आपने हमारे क्वेश्चन सेट हल कर लेना है. 10-10 प्रश्न पत्रिका आपको मिलेंगी 99 रुपये में पेपर 1 के लिए, 99 रुपये में पेपर 2 के लिए. तो दोस्तों हिंदी के कम से कम क्वेश्चन सेट हल कर आप परीक्षा में जाएंगे तो आपको मैं बता रहा हूं कि 90% उसका एडवांटेज मिलेगा दोस्तों, क्योंकि ऐसे के वैसे क्वेश्चन आपको क्या है परीक्षा में देखने के लिए मिलेंगे. एक भी क्वेश्चन जो है दोस्तों हमारे बाहर का हिंदी में कम से कम नहीं जाएगा. इस बात की गारंटी हम परीक्षा से 8 दिन पहले भी आपको दे रहे हैं दोस्तों, क्योंकि 23 तारीख को शाम में 7 बजे हम खुद आंसर की लॉन्च करेंगे दोस्तों, और आपको बताएंगे कि कितने क्वेश्चन जो है शिक्षक पात्रता परीक्षा में महा टीईटी में हमारे क्वेश्चन सेट से उठाकर डाला है परीक्षा परिषद ने. तो बिल्कुल मैं आपको बता रहा हूं दोस्तों कि अगर आपने अभी तक हमारे हिंदी के कम से कम क्वेश्चन सेट नहीं लिए तो उसको जल्दी से परचेस कर लेंगे, और 8 दिन की प्रैक्टिस में ही आप क्या है हिंदी अभी भी दोस्तों 22-24 नंबर से पास हो सकते हैं. एक नंबर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टेक्ट कर अभी आप इसको परचेस करेंगे दोस्तों, त्वरित आपको क्या है पीडीएफ के स्वरूप में ये आपके व्हाट्सएप पर भेज दिया जाएगा. वीडियो को लाइक कर लेंगे, चैनल पर नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कर लेंगे. अगले प्रश्न तरफ बढ़ेंगे. प्रश्न क्रमांक 22 पूछा गया है. देखिए हे बघा प्रश्न क्रमांक 22 विचारलेला आहे की बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. तर हे बघा मित्रांनो, बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रतिरोध काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रतिरोध संदर्भात माहिती दिलेली आहे की हे बघा प्रतिरोध पर्जन्य पर्वताच्या अडथळ्यामुळे बाष्पयुक्त वारे वरच्या दिशेने ढकलले जाऊन होणारा पाऊस. आरोह पर्जन्य म्हणजे काय, विषुववृत्तीय प्रदेशात होणारा पाऊस जिथे हवा उष्णतेमुळे वर जाते. आणि आवर्त पर्जन्य म्हणजे चक्रीवादळामुळे होणारा पाऊस, जेथे उबदार आणि थंड हवेच्या राशी एकमेकांना मिळतात. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 22 की सभोवतालाच्या जास्त दाबाच्या प्रदेशावरून केंद्रातील कमी दाबाकडे चक्राकार दिशेने फिरणाऱ्या वाऱ्यास काय म्हणतात. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आवर्त म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे की आरोह पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात पडतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे की आरोह पर्जन्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात पडतो. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. विषुववृत्तीय प्रदेश या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहण्या अगोदर माहिती दिलेली आहे की विषुववृत्तीय प्रदेश या प्रदेशात वर्षभर उष्णता जास्त असल्यामुळे हवा गरम होऊन वर जाते आणि मुसळधार पाऊस पडतो, यालाच आरोह पर्जन्य म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 24 व प्रश्न विचारलेला आहे की भारतीय द्वीपकल्पाच्या पठारी भागात कोणत्या प्रकारची मृदा
आढळते? अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. खूप खूप IMP हा प्रश्न आहे आणि जे उत्तर असणार आहे काळी मृदा म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 विचारलेला आहे की समुद्र सपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे तसे तापमानात हवेचे तापमान डॅश डॅश होते तर कमी होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे की वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे अरविंद घोष, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 विचारलेला आहे की श्यामजी कृष्ण वर्मा यांची स्कॉलरशिप मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी इंग्लंडला पुढीलपैकी कोण गेले होते? अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न तुम्ही स्वतः वाचा आणि उत्तर तुम्ही स्वतः द्या. तर हे बघा या ठिकाणी जे योग्य उत्तर असणार आहे आपला सावरकर असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28 वा प्रश्न विचारलेला आहे की प्रिसेप्ट ऑफ जीजस हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हे बघा मित्रांनो प्रिसेप्ट ऑफ जीजस हा ग्रंथ कोणाचा आहे, तर राजा राममोहन राय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29 वा प्रश्न विचारलेला आहे की शाहू महाराजांनी इन्फंट्री स्कूल कशासाठी स्थापन केले होते? तर हे बघा मित्रांनो शाहू महाराजांनी इन्फंट्री स्कूल कशासाठी स्थापन केले होते, तर लष्करी शिक्षण देण्यासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30 विचारलेला आहे की इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे जे लेखक असणार आहे ते असणार आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 31 विचारलेला आहे की डॅश डॅश प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात? अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि शब्द प्रमाण काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की शब्द प्रमाण या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32 विचारलेला आहे की शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर हे बघा मित्रांनो हे कशाचे उदाहरण असणार आहे, तर हे असणार आहे समानतेच्या अधिकाराचे उदाहरण, म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 33 विचारलेला आहे की तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश डॅश दिशेला आहे? तर हे बघा तोरणा किल्ला जे आहे मित्रांनो ते पुण्याच्या नैऋत्येस असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की उरुक निप्पुरी ही राजधानी ही डॅश डॅश मधील प्राचीन नगरे होती? तर हे बघा उरुक असो किंवा निप्पूर असो हे मेसोपोटेमिया यामधील प्राचीन नगरे होती मित्रांनो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35 विचारलेला आहे की संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, याचे कारण काय आहे मित्रांनो? तर हे बघा सोपे कारण आहे की पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात होता, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 36 विचारलेला आहे की भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, याचे कारण काय? तर हे बघा मित्रांनो याचे कारण जे आहे ते लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37 आपण पाहत आहोत की प्रश्न क्रमांक 37 विचारलेला आहे की भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या इतकी झाली होती तर 299 झाली होती, त्या अगोदर किती होती तर 389 होती, परंतु या ठिकाणी आपलं उत्तर कोणतं आहे तर 299 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38 विचारलेला आहे की घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याच्या जबाबदारी डॅश डॅश यांची असते? तर हे बघा मित्रांनो निवडणूक आयोग यांची असते, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे की प्रसिद्ध वैद्य म्हणजे जीवक डॅश डॅश या राज्याशी संबंधित आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि मगध काय असणार आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की प्रसिद्ध वैद्य जीवक हा मगध या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40वा प्रश्न आहे की सूफी पंथ मूळचे डॅश डॅशचे आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे इराणमधील आहे, पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा
डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मेहनत करून आम्ही हे 60 प्रश्न एकत्र केलेले आहे मित्रांनो. कारण म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. यात तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा दिलेले आहे मित्रांनो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्हालासुद्धा मोटिवेशनची काय आहे एक आवश्यकता असते मित्रांनो. तर तुमचं समर्थन, तुमचा सपोर्ट म्हणजे नेहमी आमच्यासोबत राहू द्या. तर हे बघा पुढचा प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न आहे की हे स्वराज्य नव्हे आणि त्यांच्या पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळक यांनी यावर टीका केली. कशावर टीका केली तर मॉर्टंगे चेम्सफोर्ड कायदा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी हे तीर्थक्षेत्र डॅश डॅश धर्माशी संबंधित आहे. तर बघा कुंदग्राम आपण पाहिलं की लगेच आपल्याला कळतं की हे जे तीर्थक्षेत्र असणार आहे ते जैन धर्माशी संबंधित असणार आहे. प्रश्न क्रमांक 43 वा प्रश्न आहे की अलेक्झांडर पुश्किन हा डॅश डॅश विचारवंत होता तर रशियन विचारवंत होता, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न आहे की ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक डॅश डॅश येथे येतात, कोलालंपूर येथे येतात, म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45 वा प्रश्न दिलेला आहे की गॅलिली पर्वतरांग हा डॅश डॅश मधील सर्वात उंच शिखर आहे. तर हे बघा गॅलिली पर्वतरांग हे इस्रायल मधील सर्वात उंच शिखर असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते. तर हे बघा मित्रांनो एमपीएससीच्या परीक्षेमध्ये लेटेस्ट हा प्रश्न विचारलेला होता की कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते. तर गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. बाकी सुद्धा माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकतात की कर्कवृत्त हे जे आहेत असणार आहे मित्रांनो 23°30 उत्तर अक्षांशावर असलेली रेषा म्हणजे कर्कवृत्त आहे. ही रेषा भारताच्या मध्य भागातून जाते व भारताचे उत्तर व दक्षिण भागात विभाजन करते. कर्कवृत्त भारताच्या खालील 8 राज्यांमधून जाते, म्हणजे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. पुढचा प्रश्न क्रमांक 47 वा प्रश्न आहे की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे. तर हे बघा सह्याद्री काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 48 वा प्रश्न आहे की पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारतात व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते. तर हे बघा पंडित जवाहरलाल नेहरू व चाऊ एन लॉय हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49 वा प्रश्न विचारलेला आहे की मुघल बादशाह अकबरने इसवी सन 1584 में खान ए खानान यही पदवी कोनाला दिली होती. दोस्तों ये क्वेश्चन आपको हिंदी के लिए भी बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होने वाला है, क्योंकि यहाँ पर जो होगा हमारा अब्दुल रहीम सही जवाब रहेगा. चलिए अगले प्रश्न की तरफ बढ़ते हैं. प्रश्न क्रमांक 50 पूछा गया है कि दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले. तर हे बघा दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते जे आहे ते मित्रांनो मोहम्मद बिन तुगलक यांनी स्थापन केले होते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे दिलेला आहे ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात. तर नॉर्वे आणि डेन्मार्क आपला उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 52 वा प्रश्न आहे की कृष्णा नदी कुठून उगम पावते. तर हे बघा महाबळेश्वर आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 53 वा प्रश्न आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 53 विचारलेला आहे की खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेला राज्य कोणता. तर नागालँड काय असणार आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 54 वा प्रश्न दिलेला आहे की मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते. तर हे बघा महाराष्ट्र काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 55 वा प्रश्न 0 अंशांचे अक्षरवृत्त म्हणजे डॅश डॅश होयो. तर हे बघा 0 अंशाचे अक्षरवृत्त म्हणजे विषुववृत्त होयो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 56 वा प्रश्न विचारलेला आहे की वसाईचा किल्ला पोर्तुगीजाकडून कोणी जिंकला. तर चिमाजी अप्पा यांनी जिंकला, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो टाइम मॅनेजमेंट अतिशय इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट असतो परीक्षेमध्ये. टीईटीची परीक्षा अथवा सीटेटची परीक्षा असतो मित्रांनो. जास्त म्हणजे तुम्हाला 1 मिनिट एक क्वेश्चनसाठी त्या ठिकाणी मिळतोय मित्रांनो, आणि तशाच प्रकारची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करत आहोत, कारण की टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक प्रश्नांसाठी 2-3 मिनिट देऊ शकत नाही. त्या ठिकाणी प्रश्न आहे की हे बघा
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर ॲटली होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 58 खालीलपैकी वेद कोणता नाही? तर हे बघा, सामवेद वेद आहे, आयुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, परंतु आयुर्वेद हे वेद नाही. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 59 वा प्रश्न विचारलेला आहे की अयोग्य विधान कोणते? तर हे बघा, योग्य विधान कोणते? तर हे बघा, राज्यसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. अयोग्य असणार आहे, कारण की वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभा सदस्यांची वय 25 वर्ष पूर्ण केलेली असावी, हा सुद्धा चुकीचा आहे. सभासदांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, 5 वर्षाचा नसतो, हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल की राज्यसभा सदस्यांपैकी 12 सदस्य राष्ट्रपतीकडून निवडले जातात. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या टेस्टच्या. तर हे बघा, प्रश्न आहे की राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर 250 सदस्य असतात. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट 60 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. अजून 3 टेस्ट आपण घेणार आहोत परीक्षेपूर्वी. तर हे बघा मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा मित्रांनो. कारण की यावर्षी आपल्याला TETचा जे निकाल आहे ते कमीत कमी 10% पर्यंत घेऊन जायचा आहे मित्रांनो. कारण TET मध्ये सेम टू सेम प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल यावर्षी. तर जास्तीत जास्त मित्रांनो वीडियो लाइक करा। और दोस्तों अगर आप ये सारी चीज़ें लेना चाहते हो तो 399 में आपको ये सारी चीज़ें मिल जाएंगी। और सिर्फ हिंदी का अगर आप लेना चाहते हो दोस्तों कोई एक पेपर तो 199 रुपये में एक पेपर, 200 रुपये में आपको दोनों पेपर दोस्तों मिलेंगे। लेकिन मैं आपको बता रहा हूँ कि हिंदी की टेस्ट अगर आप देने के लिए जाएंगे दोस्तों, हिंदी का पेपर अगर आप देने के लिए जाएंगे तो ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल के जितने भी क्वेश्चन पेपर हैं उसको हल करने के बाद आपने परीक्षा देनी है दोस्तों। मैं आपको 8 दिन पहले भी परीक्षा से बता रहा हूँ कि आपको सेम टू सेम क्वेश्चन जो है परीक्षा में पूछे जाएंगे। इस बात को आप अपने जहन में रखिए दोस्तों, इसलिए वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करेंगे। हमारी आपसे रिक्वेस्ट है दोस्तों, क्योंकि आप लोगों के लिए हम बहुत ज़्यादा मेहनत करके इकट्ठा कर इस तरीके से क्वेश्चन ला रहे हैं और सिर्फ देखेंगे आपकी 26 मिनट में हमने 60 क्वेश्चन खत्म कर दिए दोस्तों। मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।